नमस्कार मंडळी, आमच्याकडे पार पडलेल्या मंगळागौरीच्या पूजेचे काही सुंदर क्षण मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. सगळ्यात आधी सुरुवात करूया माझ्या लेकीपासून. तर गुलाबी रंगाच्या नऊवारीत नटलेली ही माझी लाडाची लेक. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून छानशी पूजा मांडली. मंगळागौरीसाठी सुंदर असं डेकोरेशन केलं आणि श्रावण महिन्यात महादेवांच्या पूजेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. तर आमच्यातील प्रमिलाताई यांनी बर्फाचं असं सुंदर शिवलिंग बनवलं होतं आणि जे आमच्या पूजेचं मुख्य आकर्षण ठरलं. या पवित्र थंडगार रूपातील महादेवांच्या दर्शनाने आमच्या पूजेतील वातावरण अगदीच भक्तिमय आणि प्रसन्न झालं. आम्हाला मंगळागौरीच्या पूजेची फारशी माहिती नव्हती, पण आमच्यातील प्रमिलाताईंमुळे म्हणजे ह्या ताईंमुळे आमचा कार्यक्रम अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय छान आणि व्यवस्थित पार पडला. त्यामुळे ताईंचे खूप खूप आभार. या माझ्या उत्साही मैत्रिणी ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम एकदम खास आणि आठवणीत राहणारा बनला. यानंतर मंगळागौरीची आरती आम्ही इथं सगळ्यांनी मिळून केली. मंगळागौरीच्या पूजेसाठी गोड गोड शिरा, पारंपरिक पंचामृत आणि खडीसाखर असा आम्ही नैवेद्य बनवला होता आणि या गोड नैवेद्याप्रमाणेच आमचा हा कार्यक्रम सुद्धा गोड आणि परिपूर्ण झाला. मंगळागौरीसाठी आम्ही जितक्या उत्सुक होतो तितकाच उत्साह आमच्या या छोट्या छोट्या चिमुकल्यांनी सुद्धा दाखवला आणि आमच्यासारखाच आनंद आणि उत्साह यांच्यामध्ये सुद्धा दिसत होता. त्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या खेळाला सुरुवात केली.
मस्त बघा आमच्या असं करायचं होतं ते असं करायचं विष्णू बरं आपण नकुल बाई नागपूर मध्ये 2-3 व्हिडिओ होते माझे हा नकुला पण करा त्यातच आपण दोघी हे करू आणि मग फुगडी खेळू तर वडापाव खाऊन आम्ही या कार्यक्रमाची सांगता केलेली आहे. हा कार्यक्रम खरंच खूप छान झाला आणि माझ्या आयुष्यातील ही पहिली मंगळागौर होती जी इतकी सुंदरपणे आम्ही साजरी केलेली आहे. तर हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये.